हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण चाललो आहे एका छोट्याशा ब्रेकफास्ट राईडसाठी भाटघर डॅमला. आत्ता वाजलेत 6 आणि 6 वाजताच गरमी तर खूप आहे, म्हणजे घाम येतो आत्ताच. तर आता दुपारी तर काय होईल. ठीक आहे, तर निघालो आहे आपण. 60 किलोमीटरची राईड असणार आहे फक्त, पण एक असे संडे आज तर एक फन राईड मारावी असा विचार होता, तर निघालो आहे आज आपण. तर हायवेला लागलो आहे आता आपण. एक मस्त क्रुझिंग स्पीड मेंटेन करून चालू आहे आता. तर हा असं आजचा प्लॅन एकदम स्पॉन्टेनियस झाला. म्हणजे आपल्याबरोबर लास्ट टाईम आपण एक KTMच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये जे राईड प्लॅन करतात त्यांच्याबरोबर गेलो होतो. तर तिथे आपल्याला एक मित्र भेटला होता, प्रशांत नाव होता, जो की आत्ता समोर बघू शकता तुम्ही, तोच गाडी चालवत आहे. तर हा तर त्यांनी अचानक काल बोलला की चला ठीक आहे, तर तिथे राईडला जाऊया, संडे एका छोट्याशा राईडला जाऊन येऊ. तर मी पण बोललो ठीक आहे चला जाऊ देऊ, असं पण काही जास्त काम नव्हतं. तर निघालो सकाळी. अजून एक अपडेट आहे मित्रांनो, तर नेक्स्ट वीकपासून एक मस्त मोठी राईड प्लॅन करतो आहे आपण. 6 ते 15 एप्रिल अशी एक मोठी सुट्टी काढून ठेवली आहे मी. तर त्यामध्ये एक मोठी राईड प्लॅन करतो आहे. आता ॲक्च्युली डेस्टिनेशन आहे ना, अजून पण माझं फायनल नाही झालेलं आहे की नक्की कुठे जायचं. पण इतकं मात्र आहे की एक मोठी राईड असणार आहे. तर 2-3 आहेत लोकेशन डोक्यामध्ये. ज्यावेळेस फायनल होईल सर्व त्यावेळेस मी अजून एकदा अपडेट देईल. त्या राईडसाठी पूर्ण तयारी केलेली आहे, पूर्ण ॲक्सेसरीज सर्व घेऊन आले यावेळेस. तर मी काहीच ॲक्सेसरीज शिल्लक ठेवलं नाही. जेवढ्या पण विकायला ठेवलेल्या त्या माणसाने सगळ्या घेऊन आलो मी. सगळी अख्खी बाईक लोडेड असणार आहे त्यावेळेस. मला पण मजा येईल बघायला. तर त्या ॲक्सेसरीजच्या सगळ्या ज्या काही ॲक्सेसरीज आहेत माझ्याकडे, कुठल्या राईडवर लागतात कुठल्या सर्व, तर त्याचा मी एक आहे ना पूर्ण एक व्हिडिओ बनवेल होता आणि रिव्ह्यू पण करेल. खूप साऱ्या नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत मी, तर त्या सर्व कशा आहेत त्या सर्वांचा रिव्ह्यू पण करेल मी एक करून. आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण बँगलोर हायवेला लागलेलो आहे. बराच वेळ झाला आहे बँगलोर हायवेला लागलं. मजा येते, म्हणजे असं फ्रेश वाटतं. सकाळी लवकर निघालेलो त्यामुळे बऱ्यापैकी लवकर डिस्टन्स कव्हर झालं. ॲव्हरेज स्पीड आपली 67-68 अशी दाखवते. जरा गर्दी आहे आज रस्त्यावर ॲक्च्युली. तर सारखे गाड्यामध्ये येत आहे. मला वाटतं इतक्या सकाळी निघले लवकर तर गर्दी नसेल, पण कदाचित बाकी सर्व पण याच दृष्टीने सकाळी लवकर निघलेत. आणि ह्या गाड्या सर्व स्लो करून टाकतात. एवढे मोठे लोड घेऊन चालतात ह्या गाड्या. निमूळचा रस्ता झाला आहे आता. जरा एक डेस्टिनेशन आपलं आता आपण जिथे चाललो आहे ते लगभग 15 किलोमीटर राहिलं असलं. 15 मिनिटमध्ये पोहोचून जाऊ आपण. मग मस्त व्ह्यू दाखवतो. सनराईज पण होईल त्यावेळेस. वातावरण आज चांगलं झालं आहे, असं गरम नाही आहे जास्त या साईडला. आणि असं ढग आलेत जरा, म्हणजे असं चांगलं आहे वातावरण. पाऊस येईल असं पण वाटतंय ॲक्च्युली. तसं तर काय त्या दृष्टीने काय आणलेलं नाही आहे.
इथे येऊन तर वाटतच नाही की उन्हाळा चालू आहे इथे. इथे तर अजून थंडीच चालू आहे असं वाटतंय. विंटर चालू आहे इथे. खूप मान्सून चालू झालं आहे. यहाँ से दिख रहा है रोड. हाँ हाँ. अच्छा फिर सीधा होगा क्या, कनेक्ट कर देगा? ठीक है. निघालोय परत आपण घरी जाण्यासाठी. आणि काय व्ह्यू होते जबरदस्त. म्हणजे इथे आल्यावर इतकं फ्रेश वाटलं ना, मस्त. 8 तर वाजले. आता हायवेला लागलाय. अर्धा पाऊण तासामध्ये आपण घरी पोहोचून जाऊ. मस्त अशी छोटीशी राईड झालेली आहे. मजा आली. पण आणि गरमी वगैरे सगळं आपलं पुण्यातच वाजते. इथं काही नाही. इथं खूप भारी वातावरण झालं. इथे एक भोरला एक फार्म हाऊस घेतलं ना, संपला विषय. मजाच होतं. तर आपला हा व्हिडिओ टाकण्यामागचा एकच उद्देश आहे की नेक्स्ट राईडचे अपडेट देणे. तर मी पुन्हा एकदा सांगतो की आपली जी नेक्स्ट राईड असणार आहे ती एक मोठी राईड असणार आहे. आणि आपण बेसिकली दुसऱ्या स्टेटमध्येच जाणार आहे. आणि तोही व्हिडिओ हा मराठीमध्येच मी करणार आहे. तर आत्ताचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.